आजीने आणलेल्या खेळभांड्यांसोबत अशी चांगलीच खिंडत रमलेली आहे. तर मग तिला रमलेलं बघून म्हटलं चला आपण हे आपले जे भांडे आहेत ते साफ करून घेऊयात. तर आमच्या घरी जे पितळेचे भांडे आहेत ते साफ करायचे बाकी होते, तर ते मी आज साफ करायला घेतलेले आहेत. सर्व जे भांडे आहेत ते छान प्रकारे पितांबरीने स्वच्छ असे घासून घेतले, नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि सर्व जे भांडे होते ते एका कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेतले. पुसून झाल्यानंतर त्यांना आमच्या इथे एक स्पेशल शोकेस आहे की ज्यामध्ये सर्व माझे जे पितळेचे भांडे आहेत ते मी ठेवत असते. तिथं सर्व भांडेची मांडणी करून घेतली. त्यानंतर आज वसुबारसही होती, पण सकाळपासून गायची वाट बघून आम्ही थकलो. शेवटी संध्याकाळी गाय आली, गायची पूजा वगैरे केली, गायला नैवेद्य वगैरे दाखवला आणि नंतर आम्ही निघालोत मार्केटमध्ये, कारण आमची शॉपिंगही बाकीच होती. सर्वात आधी साडी घेतली, त्यानंतर शिशे बाबांसाठी काही ड्रेस वगैरे घेतले आणि तिथून आम्ही निघालोत मार्केटमध्ये, ते म्हणजेच फटाक्यांच्या. तर आम्ही फटाक्यांच्या मार्केटमध्ये आलो. तर इथं आमच्या गावच्याच दादाचं छान असं एक दुकान आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फटाके असतात. तिथले फटाके आम्ही घेतलेत आणि थोड्याच वेळात जे आहेत घरी आलो. घरी आल्यानंतर फटाके फोडून धनत्रयोदशी साजरी केली.